कुस्तीला 5 दिवस आपण हजेरी लावावी आणि त्यातनं एक चांगली प्रेरणा, चांगली परंपरा, चांगला एक वारसा आपल्या युवकांना युवतींना घेऊन जाण्याकरता आपण त्यामध्ये सहभागी झाला पाहिजे. सगळं नम्रतेची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. कुस्ती फार महत्वाची आहे आणि याच्यामध्ये मल्लांचा सहभाग इतका झाला आहे त्यामुळे कुस्ती यशस्वी झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळते. अशांनी या कुस्तीला 5 दिवस आपण हजेरी लावावी आणि त्यातनं एक चांगली प्रेरणा, चांगली परंपरा, चांगला एक वारसा आपल्या युवकांना युवतींना घेऊन जाण्याकरता आपण त्यामध्ये सहभागी झाला पाहिजे. सगळं नम्रतेची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. मान आपल्याला मिळाला किती फायदा होईल आपल्या जिल्ह्यासाठी? नाही, निश्चितच हा मान आम्ही जिल्ह्याला आणलाय आणि जिल्ह्याला आणल्या कारणानं ही महाराष्ट्राची स्पर्धा असते. याच्यातनं महाराष्ट्रातले लोक येतात, महाराष्ट्रातनं मल्ल येतात, पण आपल्या अहिल्यानगर वासियांना किंवा अहिल्यानगर शहराला एक फार मोठा वारसा आहे. आपल्या जिल्ह्यातनं 2 महाराष्ट्र केसरी पूर्वीच्या काळात झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्याला बहुमान मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्ही आशेने बघतो की आपल्या जिल्ह्यातल्या या ठिकाणी कुठेतरी एक महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे आणि या कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष म्हणून या नात्याने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना निमंत्रण देखील या ठिकाणी आपल्या पत्रकार महोदयांच्या माध्यमातून आपली विनंती करतो की आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. आता याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, विधान परिषद सभापती सन्मान्य राम शिंदे साहेब असतील किंवा जिल्ह्यातले सगळ्याच राजकीय मंडळींना देखील याच्यामध्ये निमंत्रण देण्यात आले आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये लोकांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. 900 पेक्षा अधिकचे मल्ल याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आता हे जे मल्ल येतात ते प्रत्येक जिल्ह्यातनं निवड चाचणी स्पर्धा होतात, त्याच्यातनं हे मल्ल निवडले जातात, ते इथपर्यंत येतात आणि आता याच्यातनं जी लोक आता याच्यातनं पुढे जातील तर ते नॅशनलला खेळले जातील.